असं बोलू नये. आपल्या गावची मोठी माणसं पडका असं काय झालं, जुना वाडा आहे. काल परत सगळी जागीर निघून गेली. आता शिक्षणाचे युग आले. पोरं शिकली पाहिजे. जो शिकेल तर नोकरी मिळेल, नोकरी मिळेल त्याचं आयुष्य सुखा. त्यामुळे पोरं शिकले पाहिजे. विचारा शिकव, अशाला शिकव. शिक्षणाला काही खंड पडतो नको. आता काय म्हातारा माणूस आहे, पिकलं काय नाही, कव्वा गळून पडलेला नियम नाही. बरं ते जाऊ दे. चालू मुंबईला 15,000 रुपयाला अनुदान मिळतंय. तुला काय मिळतं? म्हणजे लाडाची बाईक नाही. या बाय, तू मुंबईला चाललायसा? तुम्ही मुंबईला चाललायसा? तुम्ही मुंबईला चाललायसा? मुंबईहून येताना बघा मला कन्ना. मुंबईहून येताना बघा मला कन्ना. मुंबईहून येताना छानपैकी मस्तपैकी चांगली बघू एक वाघ काढायची फणी घेऊन या. काम पोरा बाळाला शिकव, विचारा शिकव, आशाला शिकव. हे शिक्षणाचं युग. जातो मी. ओके, लक्ष दे. मित्रांनो, ह्या नसे मुंबईला गेले. मुंबईसारखं मोठं शहर त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. एवढं मोठे मोठे बिल्डिंग बघतायत, इकडं बघतायत, तिकडं बघतायत. त्यांचा अंदाज चुकला. मागून एक टॅक्सी आली, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. तर त्याने गावाकडे आणलं. 4 महिने त्यांची सेवा केली. दवाखान्यात नेलं, हॉस्पिटल केलं. पण ते वाचले नाहीत, कारण घरात प्रचंड गरिबी, त्यात गेलं वय. आणि अशा वेळी अण्णासाहेब आले. 3-4 महिने होऊन गेले. त्यांच्या पत्नीनं त्यांचं आजारपण कसं केलं ते आपण आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये ऐकूया. आता काय कशाचं पैसे का पैसे आणायला मुंबईला गेलं. एका मोटरवाल्यानं दड केलं. मला फोन आला. मी घरात सोडून आणून मोडलं आणि पैसे घेऊन त्यांना गावाकडे आणलं. त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टर मला मावशी आहे. मी म्हणलं डॉक्टर मला मावशी. मी म्हणलं आव. डॉक्टर मला मावशी. मी म्हणलं आव. डॉक्टर मला म्हणला म्हातारा काय जास्त दिवस जगत नाही, त्याला चांगलं खावा. तुम्ही 1 किलो गुलाबजाम आणलं. त्यांना म्हणलं 1 खावा, 2 खावा, 3 खावा. नाही खाल्लं. तसं बघून उचललं आणि पाण्याखाली ठेवलं. मी रातचं झोपले. झोपती ना. मी रातचं उठले. त्याच्यावर झाकण काढलं, त्यात वाट बनविलं. मायले वाट लागले. एक जामून खाल्ला, दुसरा खाल्ला, तिसरा खाल्ला, चौथा खाल्ला. सगळंच्या सगळं गुलाबजामुन नाही, एकटीच खाल्लं. तर लक्ष दवाखान्यात नेलं. लय दवासा लाईन लावलं, इंजेक्शन गोळ्या. नाही देवानं वाचून. जाऊ दे. आता म्हणजे पोरं सावत्री केली, त्याला खाऊ घालते आणि शेतात जाते. माया रोज पाऊस पडायला. आहे मी शाळेतून आलो. एक माई अहो आमचा इजा लय हुशार आहे. सारखं पहिला नंबर देतोय. आहे मला ना शाळेने नवीन कपडे, नवीन ड्रेस, सगळं नवीन दिलं. शिवाय मी तालुक्यात नाही जिल्ह्यात खायला आलोय. स्कॉलरशिप मिळाली, पैसे बँकेत जमा झाले. मग लय हुशार आमचं. पहिलीपासून पहिल्या नंबरात आहे. मग पुढचा आमचा आशा. पहिलीत पहिला आला, दुसरीत दुसरा आला, तिसरीत तिसरा आला, चौथीत चौथा आला, 5वीत 5वा, 6वीत 6वा, 7वीत 7वा, 8वीत 8वा, पुढचा 9वीत नापास झाला. 10वीत बसवला काय तरी कुणाला ठावा. आहे आपला दादा का नाही आज मी शाळा बुडवून त्या शकून लागल्याला सांगून घेऊन त्याच्या मोटरसायकल बसून कुठतरी पिक्चर बघेल ती बघ. पूर्ण घरी दप्तर घेऊन जाते, डबा घेऊन जाते बघ आल्यावर. आहे त्याचं बाबा गॅस बघ. मला भूक लागली. हे का माई, हे का माई. आपलं नाव अशोक, माझं नाव अशोक. आपल्याला सगळे शोक. मी आहे 10वीला. आपलं काय अभ्यास केला तर केला, नाही तर ते केला. आपण नाही घाबरत. हो मग 10वीला आहे. दादा माणूस अजिबात घाबरत नाही. दादा माणूस आहे. अशा पुढे
ओय, ओय. मला मारते मला ओय, बोलतोय ना. अगं मी दहावीला मला मारते मुर्द्या. दहावीला मग सांगतो बरं का लिहितोच का का वाचतोच का होय का पडतं पाहतो पुस्तकावर उठलं की सुटलं टीव्ही बघ मोबाईल बघ टीव्ही बघ मोबाईल बघ. अरे तुला ती विषय लावली पुस्तक घेऊन दिली अभ्यास करतं की 10वीचं वर्ष आहे तुझं. अयो 10वीचं वर्ष म्हणजे खर्चाचं वर्ष असतंय ते तुला माहित नाही वाटतं. ए बाबा मी असं ऐकलंय 10वीचं वर्ष म्हणजे अभ्यासाचं वर्ष आहे. लय 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 अभ्यास करावा लागतोय. काय अभ्यास करायचा विद्यार्थ्यांनी आणि खर्च करायचा पालकांनी म्हणून म्हणतोय मी. ए बाबा खर्च काय काढू नको. हे बघ त्यांनी गेल्यापासून घरात तारंबळ आहे बघ. उत्पन्नाचं काय साधन बी नाही कुठून खर्च करू मी आता.